डॉक्टर तुमच्यासाठी चाय. डॉक्टर या बारीला लय भारी नशीब काढलंय बघा तुम्ही. का? तुमचं सुट्टी घेऊन मायराची देखभाल करणं, ट्रेनिंगला जाणं हे तुमच्या लय पथ्यावर पडलंय बघा. त्या दिव्या मॅडमच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी सुरू झालंय. काय? कशावरून? ती काय बोलली का तुला? अहो तुम्हाला बी माझ्यासारखी प्रश्न विचारायची सवय लागली वाटतं. तू सांग लवकर काय झालंय ते. 500 रुपये लागतील. हे घे. बापरे लयच घाई झालेली दिसते डॉक्टर तुम्हाला ऐकायची. हे जर पैसे मी असंच मागितलं असतं ना तर हाकलून दिलं असतं मला. मी पैसे परत घेण्याची वाट बघतीस का? बर सांगती. मी दिव्या मॅडमच्या डोळ्यात बघितलंय, त्या तुमच्या प्रेमात पडल्यात. त्यांचं बोलणं वागणं हसणं सगळं बदललंय बघा. आणि माणूस तेव्हाच असं वागतो जेव्हा तो प्रेमात पडलेला असतो. इतर वेळी ते एकदम स्ट्रिक्ट असतात, पण तुमच्याशी बोलताना नेहमी हसत असतात बघा. बापरे डॉक्टर तर लयच लाजायला लागलेत. काय खरं नाही आता डॉक्टरांचं. तुम्हाला का नाही पाठवलंस? सांग मला का नाही पाठवलंस? मायरा वाचतीये ना मी. शांत बस. तू डॉक्टर अंकलला भेटून आलीस, मग मला का नाही पाठवलंस? अगं मी कामासाठी गेले होते. मला डॉक्टर अंकलला भेटायचंय. तू जेवायला बोलव ना त्यांना. प्लीज मम्मा प्लीज बोलव ना त्यांना. तू ऐकणार नाहीस ना? मला भेटायचंय म्हणजे भेटायचंय म्हणजे भेटायचंय. ओके 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 मी करते त्यांना फोन. हे घे लवकर नाही तर ते जीवन झोपेल. हॅलो, हा दिव्याजी बोला. काही प्रॉब्लेम झालाय का? मी पोलीस आहे हे तुम्ही विसरलं की काय? नाही असं नाही, म्हणजे एवढ्या रात्री मला फक्त सिरियस पेशंटचे फोन येतात ना. आणि असंही काळजीने विचारपूस करायला मला कोणी फोन करत नाही, म्हणून म्हटलं. काय मी अनाथ आहे ना, माझं असं कोणीच नाहीये या जगात. असं का म्हणता डॉक्टर तुम्ही? मायरा आहे की तुमची? हाच तिला तुमची खूप आठवण येत होती. सो तिने तुम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय घरी. तुम्ही याल ना? बरं ठीक आहे, मायरासाठी येतो मी. थँक्यू सो मच डॉक्टर. सी यू. या बाय. थँक्यू. तुझे अंकल घरी येत आहे. नाव यू आर हॅपी? हो खूप हॅपी. लव यू मम्मा. लव यू टू माय बेबी ड्रामेबाज. काय झालं डॉक्टर? कशाला बोलवलंय मला? डिंपल एक गुड न्यूज आहे. कसली? तू म्हणाली होतीस ना दिव्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. खरं आहे ते. तिने आता मला तिच्या घरी जेवायला बोलवलंय. काय सांगता खरं? अगं खरं तेच सांगतोय. फक्त तिने कारण मायराचं दिलंय. खरं तर तिलाच बोलवायचं असेल, पण असं कसं बोलणार ना. डॉक्टर तुम्ही जेवायला या म्हणून मायराचं नाव घेतलंय. डॉक्टर तसं असेल तर चांगलंच आहे, पण वाईच काळजी घ्या. त्या तुमच्यावर जाळ तर नसतील ना टाकून बसल्या, ह्याची बी काळजी घ्या. नाही तर गोड बोलून तुमच्याकडून सगळी माहिती काढून घ्यायच्या. त्यामुळे बोलताना वाईच विचार करून बोला बघा. माझ्याबरोबर राहून तू पण हुशार झालीस की डिंपल. डॉक्टर मी पहिल्यापासूनच हुशार आहे, फक्त तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता. तर खाली जा आणि मम्मीला सांग माझ्यासाठी जेवण करू नका. ठीक आहे सांगते, पर बचके रे ना. दिव्या सिंग. डॉक्टर अंकल अजून नाही आले. डॉक्टर अंकल आले. शांताराम. डॉक्टर अंकल मी तुम्हाला खूप मिस केलं. हो मी सुद्धा तुला खूप मिस केलं, म्हणून तर तुला इथे भेटायला आलो ना. चला आतमध्ये जेवूया. चला.
मायरा कुठे बसणार तू? ठीक आहे. इथे या बस. तुम्ही राहू द्या, मी वाढते. हो, गुलाबजाम पापड वगैरे एवढं सगळं कशासाठी केलंय? तुम्ही आमच्यासाठी एवढं काही करता, सो आम्ही तुमच्यासाठी एवढं करू शकतो ना. खरं सांगू का, जेव्हा मी या गावात आले होते ना, तेव्हा मला मायराचं खूप टेन्शन आलेलं, पण तुमच्यामुळे सगळं टेन्शन गेलं. या जगात कोण कोणासाठी एवढं काही करतं? आपण जेवणाला सुरुवात करूयात का? नाहीतर आभाराचं भलं मोठं भाषण द्याल तुम्ही माझ्यासाठी. करावंच लागेल, तुम्ही कामच एवढे चांगले करता. मी डॉक्टर अंकलच्या हाताने खाणार. हो. नाही मायरा, तू डॉक्टर अंकलला जेवायला बोलवलंस ना, ते तुला भरवत बसले तर ते कधी जेवणार? त्यांना पण भूक लागली आहे ना. असू द्या हो, मी भरवतो तिला. मलाही पुन्हा अशी संधी मिळेल की नाही माहिती नाही, कारण तुम्ही तिला वाड्यात पाठवणं बंद केलंय. मला खूप भीती वाटते. तिला जर तुमची खूप सवय लागली आणि उद्या माझा ट्रान्सफर झाला तर तिला मी कसं समजवणार? तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का? तुम्ही उद्याचा विचार करण्यात आजच्या आनंदावर पाणी सोडताय. अहो, उद्याचं उद्या बघू. उद्याचा विचार करण्यात तुम्ही आजचा मायराचा आनंद हिरावून घेताय. तिला मजा करू द्या. मायरा, आकर. आ आज दिवसभर मायराला भेटलो नव्हतो, त्यामुळे कसं तरी वाटत होतं. पण ते म्हणतात ना, तुमची इच्छाशक्ती जर का दांडगी असेल तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. छान वाटतं मायराला भेटून. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही एका फोनवर आलात. तुम्हाला नाही कसं म्हणणार? नाही म्हणजे पोलिसांना नाही म्हणायची हिंमत माझ्यात तरी नाहीये. मायरा झोपली, मी तिला बेडरूम मध्ये झोपवते. मी तिला उचलून घेतो, जाग येणार नाही तिला. सॉरी, मी कामाचे पाणी इथेच ठेवलेत. एक मिनिट, तिला इथे झोपवा. डॉक्टर, डॉक्टर, या आठवड्यात ती अजिबात दचकली नाही आणि ती पॅनिक सुद्धा नाही झाली आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. मग हे तुमच्यामुळे शक्य झालंय आणि तिला तुमच्यासोबत खूप सिक्युअर आणि छान वाटतं. हो, हे असं फार कमी केसाच्या बाबतीत होतं. तिच्या आयुष्यातील तिच्या वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. वडिलांनी इतकं प्रेम तर करू शकते. हो, पण ते ती स्वीकारेल की नाही माहिती नाही. काय, काही माणसं बदल लगेच स्वीकारतात, तर काहींना वेळ लागतो. म्हणजे मी या सगळ्यातून गेलोय म्हणून सांगतो. मायराची मनस्थिती मी समजू शकतो. मायराला फक्त तिच्या वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पण मला ना वडिलांचं प्रेम मिळालंय ना माझ्या आईचं. मी त्यांना कधी बघितलंही नाही हो. मलाही वाटतं माझं कोणीतरी असावं, माझ्याशी कोणीतरी प्रेमाने बोलावं, माझ्या प्रत्येक सुखदुःखात कोणीतरी साथ देणारं असावं. कधी कधी एकटं वाटलं ना, तर कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून शांत बसून राहावं. खूप आनंद झाला
तर कोणाला तरी घट्ट मिठी मारावी, पण माझं असं आपलं म्हणणारं कोणीच नाहीये. पण मायराचं नशीब खूप चांगलं आहे. तिच्या नशिबात तुम्ही तरी आहात. डॉक्टर, तुम्ही दुःखी होऊ नका. एवढं सगळं होऊनही तुम्ही लोकांशी किती चांगलं वागतात, त्यांना किती प्रेम करतात. मला खरंच तुमच्यावर खूप अभिमान आहे. आणि कोण म्हणाला तुम्हाला तुमचं कोणी नाही? मी आणि मायरा आहे ना. चलो अभि आसू पोचो. सॉरी, ते भावनेच्या भरात डोळ्यातून पाणी कधी काही कळलंच नाही. मला एक ग्लास पाणी मिळेल का? हो हो, मी आणते प्लीज. यू ओके ना? मी आलेच. सरप्राईज, तुमच्यासाठी गिफ्ट. अहो, हे गिफ्ट वगैरे याची काय गरज होती? असंच तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा होती म्हणून. तुम्ही एकटा असताना आजपासून ही डायरी आणि पेन तुमच्यासोबत मायरा आणि माझी आठवण म्हणून. थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं गिफ्ट आहे. मी खूप जपून ठेवेन. बरं, मी येतो. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. डॉक्टर, एक मिनिट. मी येते तुम्हाला सोडायला. डिंपल, ए डिंपल, डिंपल, अरे कुठे आहे? बाहेर ये. ए डिंपल, तू एकदाच सांग, मला सांग, डॉक्टर तुला आवडतात का नाही? ते सगळं पुढचं मी बघतो. बघ, धूम धडाक्यात लगीन लावून देतो तुझं. अख्ख्या गावाला फुकट दारू पाजतो मी. तू फक्त बाहेर रे. डिंपल, डिंपल. काय हो? हा, एवढं कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? हा, ती दारू पिऊन आलात. कामावर जाताना दारू कशाला पिताय? हवं तुमची नोकरी जाईल अशानं कामावरनं काढून टाकतेली. मग काय करायचं आपण? काय चाललं आहे काय तुमचं? वा, काय चाललंय तुमचं? अरे दिवसा दारू पिलो तो म्हणतात दिवस दारू प्यायची नाही. रातची दारू पिलो तो म्हणतात कामावर जायचं, दारू प्यायची नाही. अरे मग या माणसाने दारू कधी प्यायची? दारू प्यायची गरजच काय आहे? टेन्शन जात, सगळं टेन्शन. हिम्मत येते माणसात बोलायची, हिम्मत. आता बघ, आता डॉक्टरकडे जातो
आणि त्यांना विचारूनच येतो माझ्या डिंबाशी लगीन करणार का नाही ते. पप्पा कुठं जायची गरज नाही, गप इथंच बसायचं. उगाच ते डॉक्टर तुमचा अपमान करतील आणि मला ते सहन व्हायचं नाही. शिकवायचं नाही मला तू. हा बाप आहे मी तुझा बाप. आता बघ कोणाची हिंमत नाही मला अडवायची. मी जाणार. अरे तुझी झाली तुझी तर्क, तुझी लाकडं पोचवली नदीवर. कुठं रे दारू ढुसून निघालाय? तुझ्या आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल यांनी हातातला काही बोलू नये म्हणजे झालं बया. महिना अरे तुमची काय दातखिळी बसली का काय? अहो आत्या ही कामावर निघाल्या ती. असं दारू ढुसून माझ्यासारखी असती ना तर कवाच कामावनं काढला असं. अरे तुझ्या उरावर काय भूतभीत बसलंय का काय? का कुणी लिंबू बिंबू फिरवलंय तुझ्यावनं? हाय अगं तुला कदरच नाही माझी. अरे एवढं सगळ्यांसाठी काम करतो तरी तू नाव ठेवते मला. तर ही काय कर्तृत्व गाजावतोयस तू? तुला घेऊन आता डोक्यात नाचते मी. हा कर्तृत्वच केलंय मी. तुम्ही सगळ्यांना सांभाळलंय मी सगळ्यांना. अरे हा माझा बाप मला माझ्यासाठी काय देऊन गेलाय? नुसतं कर्ज. त्याने मोठ्या पणांसाठी नुसते कर्ज काढले कर्ज. ते मी फेडतोय आहे. तू मला मध्ये कर्तृत्व नाही. बोल ना आता. हा आता तू बी आहे ना दारू पिऊन कर्जच वाढीव म्हणजे टोले बी तेच करल आणि तुझ्याकडनं हेच शिकल. अरे असं दारू पिऊन जर कर्ज फिटलं असतं ना तर बरं झालं असतं की मग मला बी सांग की. आणि उद्यापासून आहे ना एक बाटली आण म्हणजे मी बी तुझ्या बरोबर पेद बसते. जा जाऊन पालता पडता आणि काय कामावर जाऊ नकोस आज. मी खाडा करणार. तुझा बाप करेल खाडा. मंगले ह्याला आज घेऊन जा ग, नाहीतर कुठं पडला बिडला तर केवढ्याला पडायचं ते. चला मला सगळी. हो आता मला आहे ना दारू प्यायला दिसत तुझी लाकडच नदीवर पोहोचवते बघ. तुला मदत तुझं बचिवते. अरे तुला नीट काय सुखाला खाता येत आहे का नाही? दिव्याने ही केस फारच मनावर घेतलेली दिसते. बरीच माहिती मिळवली आहे तिने. ती अशीच काम करत राहिली तर तिला माझ्यापर्यंत पोचायला फार वेळ लागणार नाही. त्यातून तो रूपाचा बापही अजून इथेच आहे. त्याचा मला काहीतरी बंदोबस्त करायला हवा. त्याला कायमचं संपवू शकत नाही. रागात उचललेलं पाऊल मला डायरेक्ट जेलमध्ये घेऊन जाऊ शकतं आणि मी इथून पळून जाऊ शकत नाही. पळून गेलो तर लगेच माझ्यावर संशय येईल. त्यामुळे इथे राहूनच सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवाव्या लागतील. आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडवून आणावं लागेल.